आपण पाहतात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। आपण जर पाहिलं तर पूर्वी नवी पेठ म्हटलं की सोलापूरची एक शान होती। नवी पेठमध्ये काही वेळेत नाही असं नव्हतं, सर्व लोक येत होते, सर्व तालुक्यात जिल्ह्यातून लोक खरेदीसाठी नवी पेठमध्ये येत होते। परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर नवी पेठात पाऊस पडलेली आहे। त्याला कारण काय? त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की ऑनलाईन मार्केट। कारण का तर आज बरीचशी तरुण पिढी शिकली आहे, पुढे आले, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलवर प्रत्येकजण ऑनलाईन खरेदी करतात। पण ऑनलाईन खरेदी करण्यामध्ये फायदे पण आहेत, तोटे पण आहेत। फायदा त्याचा असा की ऑनलाईन वस्तू स्वस्त मिळते, परंतु ती वस्तू घेतल्यानंतर ती वस्तू आपल्याला व्यवस्थित मिळते का नाही, त्याची साईज बरोबर आहे का नाही, किंवा त्याचे सर्व्हिस सेंटर जो आहेत का नाही, सर्व्हिस सेंटरसाठी आपल्याला 10-12 वेळा हेल्मेट मारावं लागतात आणि आपल्याला ती वस्तू व्यवस्थित मिळत नाही आहे। त्यामुळं ऑनलाईनमुळे बऱ्याचशा आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा तोटा होत आहे आणि मग स्थानिक व्यापाऱ्यांचा तोटा भरून काढण्यासाठी काहीतरी आपण सगळ्या सोलापुरातल्या नवी पेठेतल्या लोकांनी, तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी, सोलापूरच्या तालुक्याच्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे। मग त्यासाठी काय केले पाहिजे की सोलापूरच्या लोकांनी ऑनलाईनला आता सध्या हद्दपार केलं पाहिजे। ऑनलाईनला हद्दपार करण्यासाठी काय केलं पाहिजे तर सोलापूरच्या सुद्धा लोकांनी जास्तीत जास्त विश्वास हा सोलापूरच्या नवी पेठेतील बाजारपेठेमध्ये ठेवला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरची बाजारपेठ आहे पूर्वी भरलेली असायची आणि सोलापूरमध्ये असं म्हटलं जायचं की सोलापुरात खरेदी करायचं म्हणताना पहिल्यांदा नवी पेठमध्ये का तर नवी पेठमध्ये सुईपासून सर्व वस्तू मिळतात। अशी अवस्था असताना सुद्धा आज नवी पेठ पोहोच पडलेली आहे। त्याला अनेक कारणं आहेत। कारण का काही दुकानदार पण आहेत सोलापुरामधले काही दुकानदार पण आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये नम्रता पाहिजे, गोडी पाहिजे। एखादी जर वस्तू 5-50 कमी जास्त असेल तर सरळ काही दुकानदारसुद्धा असं म्हणतात, सगळ्या दुकानदाराला मी नावं ठेवत नाही आहे, पण काही दुकानदार असं म्हणतात की नको पाहिजे तर घ्या नाही तर घेऊ नका, त्यामुळे ते लोक दुसरीकडे जातात आणि त्याचा अपप्रचार असं होतो की तिकडं असं बोललं जातं आरेरे विकले जाते। पण नवी पेठमधल्या व्यापाऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा नम्रतेनं बोलावं आणि जास्तीत जास्त आपला व्यवसाय कसा वाढवावा हे प्रयत्न करावा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे की आता ऑनलाईनला हद्दपार केलं पाहिजे। कारण का आता सोलापुरामध्ये कुठला व्यवसाय चालत नाही, मिल कारखाने बंद पडलेले आहेत, काही राजकीय पुढाऱ्यांनी बंद पाडलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी, काही राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा मिल बंद पाडलेले आहेत। त्याला कारणीभूत आमचे राजकीय पुढारी आहेत। आजपर्यंत सगळ्याचा विकास झाला, परंतु सोलापूरचा आमचा विकास झाला नाही आहे। परंतु सोलापूरची बाजारपेठ खुलली पाहिजे। सोलापूरचे व्यापारी जे आहेत आज दिवसभर थांबतात, सकाळी 10ला उघडतात, रात्री 10 वाजेपर्यंत थांबतात। काही कामगारांचा पगार असतो, त्यानंतर त्या दुकानदाराचं भाडं असतं, त्यानंतर जो माणूस दिवसभर थांबतो मालक, त्या मालकाचं टेन्शन असतं, ह्या सगळ्यांचं वाटप असतं, लाईट बिल असतं। हे सगळं निघण्यासाठी सोलापूरच्या लोकांनी, सोलापूरच्या जास्तीत जास्त लोकांनी सोलापूरच्या नवी पेठमध्येच खरेदी केली पाहिजे। आणि सोलापूरच्या नवी पेठमध्ये खरेदी करत असताना सुद्धा विनंती केली पाहिजे आणि दुकानदारांनी सुद्धा संयम ठेवला पाहिजे। मला सगळ्यांना एकच जस्ट कॉल मी न्यूज 24च्या वतीने सांगण्यात येतं की सोलापूरची नवी पेठ आहे ती नवी पेठ पुन्हा एकदा भरली पाहिजे। सगळ्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की चला कुठं जायचं तर चला पहिल्यांदा आपण नवी पेठ जाऊया। कारण का तर अशा काही दुकानदारांच्या वागण्यामुळं, काही सगळ्यांना म्हणत नाही, काही दुकानदारांच्या वागण्यामुळं बऱ्याचशा मिनी बाजारपेठ तयार होत आहेत आणि आज प्रत्येक एरियामध्ये एक बाजारपेठ तयार होत आहे। परंतु सुरुवातीची जी मेन बाजारपेठ आहे नवी पेठ, तर नवी पेठला आपण विसरत आहे। ती नवी पेठ हद्दपार होत आहे, परंतु ते हद्दपार होऊ नये, सोलापूरची विश्वासार्हता जपली पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरामध्ये पुन्हा एकदा भरभराट व्हायला पाहिजे। कारण का तर नवी पेठ जर भरली, व्यापाऱ्यांचा जर भरभराट झाला तर सर्व दुकान व्यवस्थित चालतील। आणि आता सर्व सण जवळ आलेले आहेत। सर्व महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त खरेदी करत असताना नवी पेठमध्येच खरेदी केली पाहिजे आणि ऑनलाईनला हद्दपार केलं पाहिजे। धन्यवाद। व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची। आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर। दररोज 2 लाख लोकांपर्यंत पोहोचा। व्हॉट्सअप, फेसबुक पेज, YouTube आणि Instagramच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे 1000 ग्रुप आहेत। वर्षातून 2दा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात, तसंच अक्षरा सोहळा, शिवजयंती, LCD, फेसबुक लाईव्ह मध्येही जाहिरात, कार्यक्रम निमंत्रण पत्रिका, टेलिफोन डायरी, नवीन वर्षाचे कॅलेंडर, आरती संग्रहामध्येही जाहिरात। पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी। तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा। जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। मोबाईल 9970 30 84 84 किंवा 9607 30 84 84। जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर।